नमस्कार मित्रांनो, ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या पॉवर टिलर या अवजारासाठी अर्ज करणार आहोत. तर मित्रांनो, पॉवर टिलर आपल्याला लहान पिकासाठी तसेच ऊस बांधण्यासाठी वेळोवेळी उपयोगी पडतो. त्यावर सरकार आपल्याला 50% सबसिडी देते. त्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा व त्यावर सबसिडी कशी मिळवायची ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, आज आपण पॉवर टिलर या यंत्रासाठी अर्ज करणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाडीबीटी या वेबसाईटवर फार्मर आय डी टाकून आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पहिला ऑप्शन दिसेल, कृषी यांत्रिकीकरण. याच्या समोर बाबी निवडा आहे यावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा येतो, तो मुख्य घटक निवडायचा. यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र सिलेक्ट करायचं आहे. आता पुढे खूप सारे यंत्र येतील, त्यातून तुम्हाला पॉवर टिलर सिलेक्ट करायचा आहे. पॉवर टिलर म्हणजे ऊस बांधण्यासाठी जो ग्रामीण भागामध्ये वापरला जातो तो पॉवर टिलर असणार आहे. आणि त्याची जी HP आहे तुमच्या सोयीनुसार निवडायची आहे. कोणाला 11 BHP वरील घ्यायचा असेल किंवा कोणाला 8 BHP आणि 11 BHP पर्यंत घ्यायचा असेल, तर मी ते 11 BHP वरील निवडतो. त्यानंतर तुम्हाला पॉवर टिलर असा एक लास्टला ऑप्शन आहे, यावर क्लिक करून ते सिलेक्ट करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकताय, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तर मित्रांनो, यांचं असं सांगणं आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर सरकार त्यांच्या सोयीनुसार याची सोडत काढतं आणि सोडत काढल्यानंतर तुमची त्यात निवड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडून पॉवर टिलर खरेदी करणार आहे त्या शोरूमकडून तुम्हाला याची डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे तुम्हाला पूर्वसंमती देतात, म्हणजे तुम्हाला किती अनुदानाची पर्यंतची लिमिट आलेली आहे आणि तुम्ही किती खरेदी करायची आहे ती. पूर्वसंमतीनंतर तुम्ही 1 महिन्याच्या आत पॉवर टिलर खरेदी करून त्याचं जे GST बिल आहे आणि ते काही कोटेशन असेल ते अपलोड करायचं असतं. त्यानंतर तुमचे जे काही साहेब असतील ते येऊन तुमचे पॉवर टिलरची फोटो काढून जातात. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या नियम आठवल्यानंतर तुमचं अनुदान आहे ते तुमच्या खात्यावर जमा होतं. अशा प्रकारे ही प्रोसेस राहणार आहे. तर इथे टिक करून जतन करावर क्लिक करायचं आहे. तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर लगेच पॉवर टिलर खरेदी केला आणि सोडत पडत जर लागली, तर तुम्हाला याचं जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपला फॉर्म जो आहे तिथे ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला मेन मेन्यूवर जाऊन आपण दरवेळेस जशी प्रोसेस करतो त्याचप्रमाणे मेन मेन्यूवर जाऊन फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. जे पहिल्यांदा फॉर्म भरायला आलेले आहेत त्यांना पहिल्या वेळेस तुम्हाला ₹23.60 पेमेंट करावं लागणार आहे आणि जे प्रत्येक वेळी फॉर्म भरतात त्यांना पेमेंट करायची काही गरज नाहीये. तर सेम प्रोसेस राहणार आहे, यात काही बदल राहणार नाहीये आणि ते एकदा टिक करून अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपला जो अर्ज आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर देखील मेसेज आलेला असेल. ज्यावेळेस तुमची सोडत यादीमध्ये निवड होईल त्यावेळेस देखील तुम्हाला मेसेज येणार आहे. आणि जर मेसेज नाही आला, या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्हाला इथे चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावर क्लिक करून इथे कागदपत्रे अपलोड करा असा एक ऑप्शन आहे, वैयक्तिक कागदपत्रे. या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या घटकासाठी तुमची निवड झालेली आहे त्या त्या घटकाची नावे इथे दिसतील आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.